आज ये जो विजय आहे, सबसे पहिल्यांदा मी शिवबाबा जे माझे देवता आहे परमात्मा शिवबाबा त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते। न्यायाधीश साहेबांचा खूप खूप हृदयापासून मी आभार मानते। त्यांनी सत्तेची बाजूमध्ये निकाल दिला आणि माझे जे वकील आहे ठोंबरे साहेब त्यांचा मी आभार मानते, चंद्रकांत ठोंबरे त्यांचा मी आभार मानते आणि मीडिया लोकांचा पण मी खूप खूप आभार मानते की आज तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला खूप साथ दिला आणि आज ये सत्तेची विजय आहे आणि महिलांच्यासाठी खूप एक इतिहास असणारा हे निकाल आहे आणि तुम्ही बघू शकता आज छठी सातवी वेळे मी धनंजय मुंडेला आज तोंडावरती पडलेला आहे आणि आज ही महिलांच्यासाठी आज महिला खूप भीतीमध्ये असतात कि आम्ही खूप असहाय आहे, अबला आहे। महिलांना एक अबलाची दृष्टीमध्ये बघताय लोग, मतलब महिलाओं को बहुत अबला की दृष्टि से देखा जाता है और महिलाएं खुद भी अपने आप को बहुत अबला समझती है। मैं भी कई बार थक जाती हूँ, जैसे आपने देखा है कि मैं कभी कभी मैं मीडिया पे रोने लगती हूँ, चिल्लाने लगती हूँ, कभी कभी फेसबुक लाइव पे चली जाती हूँ। तो ये सब चीज़ें हैं, कहीं ना कहीं महिलाएं सच्ची में बहुत अबला होती है। पर यदि ठान लिया अपने आप में तो मंत्री क्या, सामने कोई सीएम हो, कोई पीएम हो, हम किसी को भी हरा सकते हैं। बस एक ही शर्त है कि आप सच होना चाहिए। यदि आप सच्चे हो तो आप लड़ो और आपकी जीत सुनिश्चित होगी। और ये जो करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे ये जो केस चल रहा है, ये एक पूरे भारत में महिलाओं के लिए एक इतिहास, एक न्याय का नवीन पन्ना होने वाला है। इसलिए मैं आज जैसे आप महाराष्ट्र में देखेंगे तो 90% लड़कियां, युवा बच्चियां 25 साल के अंदर की लड़कियां ऐसी घूम रही हैं सड़कों पे, जिनके साथ शादी करके पैसे लेके मानसिक, शारीरिक और आर्थिक छळ करके लड़के लोग भाग रहे हैं, पर सिस्टम कुछ नहीं कर रहा है। महाराष्ट्र का सिस्टम आज इतना नीचे गिर गया है कि आज महिलाओं के लिए कोई न्याय व्यवस्था नहीं रह गई है। तो आज मैं जैसे कि सामाजिक काम करते करते मैंने ये भी देखा है कि महिलाओं के लिए बहुत नीचे गिर चुका है। आज महिलाएं बहुत डर दहशत में लाते जूते खा के अपने घरों में जी रही है और डरती है लड़ने से। तो इसके लिए आज मैं उन्हीं महिलाओं को ये संदेश देना चाहती हूँ कि देखिए, मैं आपके जैसी साधारण औरत हूँ, पर आज मैं सत्य हूँ, इसलिए मैं लड़ी और मैंने एक मंत्री को हर वेड़े धूल चटाई है, हार की धूल चटाई है। इसलिए आप भी लड़िए, डरिए मत, जीतिए। आपको कभी भी मेरी ज़रूरत लगे तो कभी भी आप बोलिए। विशेष करून तुमची मागणी काय काय होता आणि काय काय कोर्टाने मान्य केली? जैसे की खालच्या कोर्टामध्ये आपल्याला न्यायाधीश साहेबांनी आमची मागणी 15 लाख रुपयाची होती, पण न्यायाधीश साहेबांनी 2 लाख रुपयाची मेंटेनन्स दिली होती। तो त्याच्यासाठी त्यांनी फेटाळण्यासाठी की ती बायको नाही आहे, तिला मेंटेनन्स देऊ शकत नाही, ऐसा त्यांनी पिटिशन दाखल केला होता, जे आज न्यायाधीश साहेबांनी त्यांच्या डिसमिस केलेला आहे। मग याचा अर्थ पहिली बायको ही तुम्हीच आहात हे सिद्ध झालेलं असेल? 100% मी ही पहिली बायको आहे, ये दुसरीदा सिद्ध झालेला आहे। क्योंकि एक लक्षात ठेवा आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे। आज पूर्ण 27 वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे, त्यांचे एक घरसाठी दिलेले, त्यांचे 2 मुलाबाळ आहे माझ्याकडे, तो माझा हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला। कुठे ठरवण्याचा प्रयत्न केला तुम्ही? जे डॉक्युमेंट्स दिले गेले त्यामध्ये खास करून जे इच्छापत्र आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांची सही जी आहे ती कुठे ठरवली असं वकिलांनी सांगितलं, तरी देखील कोर्टाने मात्र ते वकील जे आहे वकीलचं काम करताय, वकीलचं कामही हेच असतो की खोटी जे खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं, खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं आणि खोटी चीजला खरं ठरणं। तो त्यांनी त्यांची बाजू मांडली, पर जज साहेबांनी जे बघितलेलं आहे, जे आज मी इतका मोठा बंच दिलेला आहे, अगोदर आम्ही नाही दिलेला होता, नाही तो त्या दिवशी आपला निकाल लागला होता, पण खूप चांगला झाला। आम्हाला खूप पेपर गोळा करण्याची वेळ मिळाली आणि 8 दिवसामध्ये खूप पेपर गोळा करून मी इंदोर गेली, तिकडून मी पेपर आणली आणि आता माझे जे शादीचे पूर्ण फोटो वगैरे आहे परली पोलीस स्टेशनमध्ये पण आहे। बहुत एक 11 तारखेनंतर मी परली पोलीस स्टेशनमध्ये
माझे जे शादीचे फोटो पुरावे सगळे आहे, आयपॅडमध्ये माझे मोबाईलमध्ये आहे, ते सगळे मी घेऊन मीडियावरती पण ते टाकणार. तुम्ही एक आरोप देखील सकाळी केला की 20 लाख रुपये घेऊन त्या प्रेमात पाडायचं होतं कोणाला, असं षडयंत्र देखील 20 कोटी जरी माझे पाठीमागे असे मतलब युवा लड़के बोलते कि लड़के लोगों हाँ लड़के लोगों को मुला लोकांना सोडण्यात आलेला आहे की जरी तुम्ही जे माझी ये आहे करुणा मुंडे तिच्यासोबत जरी तुम्ही लग्न केला, तिला प्रेम जाळामध्ये फसावला, तिच्यासोबत लग्न केला, तो तुम्हाला 20 कोटी पण आम्ही देऊ शकता. क्योंकि त्यांच्या पूर्ण मुद्दा मिटतील ना याच्यावरती. कोण बायको कोण काय, जरी मी कोणासोबत प्रेमामध्ये पडून लग्न केला तो त्यांच्या तो पूर्ण मॅटरही क्लोज होत आहे ना. ते सगळं षडयंत्र माझ्या पाठीमागे चालू आहे आणि याचा पण माझ्याकडे पुरावा आहे. वाल्मिक कराड आणि जे व्यक्तीला ते ऑफर दिलेली आहे त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी गप होती, पण असं कोणत्याही असे वेगळे दर दिवशी षडयंत्र चालू आहे. कोण षडयंत्र असतं? धनंजय मुंडेचे जे दलाल गँग लोक आहे ना, ते लोक रस्तात. धनंजय मुंडेकडे इतका डोक्या नाही आहे आणि तो लागवत पण नाही. पण धनंजय मुंडेची जे गुंड गँग आहे ना, आता जे बीडचा आका आहे ते तो जेलमध्ये गेला आणि जे पुण्याचा आका आहे आणि त्यांचे जे जवळचे लोक आहे, जे धनंजय मुंडेची पुरी कटकारस्थान रचताय, हे सगळे लोक मिळून हे कटकारस्थान रचनेचा प्रयत्न करत आहे माझ्या पाठीमागे. तरी पण मी हारणार नाही. जसे की आता माझा फोन बंद झालेला आहे, मी एनसी टाकली आहे शांताक्रुज स्टेशनमध्ये. जे मला असं मेसेज देत आहे, तुझी मुलगीला आम्ही उचलून घेऊन जाणार आहे, तू धनंजय मुंडेवरती जरी तू तोंड उघडली, तू कोर्टामध्ये गेली, पुरावर सादर केले, तो आम्ही तुझी मुलगीला उचलून जाणार है. कितनी मोटी गोष्ट है ये कि मेरी बेटी को उठा के लेके जाएंगे. अरे भैया तू एक बाप की औलाद है तो उठा के बता तो सही मेरी बच्ची को. कौन है, क्या है बोल? धनंजय मुंडे के लोग हैं, वो खुद लिख रहे हैं ना कि हम धनंजय मुंडे के लोग हैं. खुद लिखा है उन्होंने. गंदे मेरे को एक जनी ने मेरे को लिखा है की तुला 20 लाख रुपये दिले होते. ऐसे सगळे मला षडयंत्रमध्ये फसवण्याचा असे कट कारस्थान रचनेचा प्रयत्न चालू आहे. पण माझ्याकडे धमकी दिली जाते की जरी तू तोंड उघडली धनंजय मुंडेच्या विरोधात, कोर्टामध्ये गेली, पुरावे सादर केले, तो ते तुझी मुलगी जे कॉलेजमध्ये जाते ती शिवानी नाव टाकून त्या व्यक्तीने शिवानी नाव टाकून आणि SP कावत जे आहे बीडचे, त्यांना मी पूर्ण पुरावे, पूर्ण जे चॅटिंग आहे पूर्ण SP साहेबांना मी दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मला एक लिखित कंप्लेंट द्या, मी त्याच्यावरती कारवाई करतो. मुख्यमंत्रीकडे याबाबत तक्रार करणार आहात का तुम्ही? मुख्यमंत्री काय करणार? मुख्यमंत्रीला मी कंप्लेंट देऊन मी कंटाळ गेली. आता तुम्ही विचारा त्यांना की करुणा मुंडेची कंप्लेंटच्या काय आहे. इतके मोठे अन्याय अत्याचार तिच्यावर होत आहे गेले 3 वर्षापासून आणि त्या तुम्हाला कंप्लेंट देऊन इतकी मोठी थप्पी जमलेली आहे माझ्याकडे, पेपरची इतकी मोठी थप्पी. तरी पण आज CM साहेबांनी काही दखल घेतली नाही. इनफॅक्ट सगळे पुरावे दाखवण्यासाठी पण मी कसे लोकांवरती अन्याय अत्याचार करताय हे मंत्री तुमचे आणि असे लोकांना तुम्ही मोठा करता, हे सगळे पुरावे देण्यासाठी त्यांना मी त्यांना निवेदन पण दिला होता. तरी पण मला वेळ दिली नाही. तो हे पत्रकारांच्या काम आहे. आता तुमच्या काम आहे की तुम्ही विचारा त्यांना की तुम्ही आज एक मंत्रीची बायको आहे, मी लहान गोष्ट नाही आहे. जरी एक मंत्रीची बायकोला जरी महाराष्ट्रामध्ये न्याय भेटू शकत नाही, तो कोणाला न्याय भेटणार? मी SP इकडे पण मी तक्रार लिखित में मी हो गए 5-6 दिवस झालेले आहे. आणि SP कावत जे आहे, नवनीत कावत जे बीडचे आहे, त्यांना पण क्योंकि जे आरोप जे धमकी देणारे लोक आहे सगळे धनंजय मुंडे गुंड गँगचे लोक आणि बीडचे परलीचे आहे. तो त्यांना मी कंप्लेंट दिलेली आहे. त्यांनी खूप अच्छा मला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद त्यांचा. पण त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही मला एक लिखित कंप्लेंट द्या, मी त्यांच्यावरती कारवाई करते.
व्हॉट्सअपवरती माझ्याकडे पुरावा पण आहे, व्हॉट्सअपवरती आहे आणि ते पूर्ण कंप्लेंट पण जे आहे ते धमकी ते आम्ही पण सादर केलेली आहे आज तुम्हाला कोर्टामध्ये. एक मोठा यश मिळाला आहे. त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या काय होणार आहेत, त्याची सुनावणीमध्ये काय होईल? 100% आता ये यश है खूप मोठा नहीं आहे माझ्यासाठी. हे मतलब एक छोटी ही जीत मैं इसको बोलूँगी. हाँ, मेरी बड़ी जीत मैं उस दिन मानूंगी जिस दिन धनंजय मुंडे की आमदारगी रद्द करूंगी. उस दिन मुझे चैन की सांस मिलेगी और उसी दिन मैं अपनी बड़ी जीत मानूंगी उसको. ये कब तक हो सकता है, क्या अंदाजा? गिन के 6 महीने में धनंजय मुंडे की आमदारगी रद्द होएगी म्हणजे होएगी. माननीय ठोंबरे साहेब भी ये केस संभाल रहे हैं और 100% ये जीत होने वाली है. करुणा जी, ते 3 माणसं कोण आहेत, तुम्हाला त्यांची नावं सांगू शकता का, ज्यांनी तुम्हाला 20 कोटी रुपये तुम्ही म्हणताय त्यांना देण्यात आले, ती लोक कोण आहेत? राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर और वाल्मिक कराड. वाल्मिक कराड की मेरे पास रिकॉर्डिंग है जे मी मीडिया लोकांना देणार आहे के कैसे मतलब 20 कोटीची ऑफर को एक व्यक्तीला आपली स्वतःची बायको चे पाठीमागे जे देखो 2 वेळे मला जेलमध्ये टाकला, नंतर मला मारहाण केली, मारपीट केली माझ्यासोबत बुरी तरीके से. मी अगोदर पण सांगितलेला आहे, कपड़ों में बाथरूम आने तक मुझे मारा था वाल्मीकि कराड ने कलेक्टर ऑफिस में, फिर भी मैं झुकी नहीं. मेरी गाड़ी फोड़ दी, फिर भी मैं झुकी नहीं. मेरे घर की नीलामी निकलवा दी, मेरी गाड़ी उठवा ली, फिर भी मैं झुकी नहीं झुकी मैं. एक दिन में जब मैं भीड़ में रहने गई, एक दिन में मेरे ऊपर 8 एक नांदेड़, उस्मानाबाद, कोल्हापुर, लातूर, कहाँ एक दिन में मेरे ऊपर 8 खोटी एनसी दाखल करी. दिन भर पुलिस वालों के फोन आते थे, इकडे या, तुमची एनसी झालेली, तुमच्यावरती केस झालेला, तुम्ही इकडे या, स्टेटमेंट द्या. मी सांगितलं मला नाही यायचं. असे काय नाही केलं यांनी. जब सब जगह से ये लोग हताश हो गए त्यावेळे हे मुलांना माझ्या पाठीमागे सोडण्याची मला ज्या वेळे करायचं आहे ना, पूर्ण महाराष्ट्राची जनताच्या समोर करणार मी. एक आदमी नहीं 2 बीबियाँ 5 बीबियाँ करने का ठेका नहीं ले रखा है. इसलिए ये जो घानेड़े षड्यंत्र है, ये दलाल लोग रचना छोड़े मेरे पीछे, नहीं तो मैं किसी दिन आत्महत्या कर लूँगी मेरी माँ की तरह. ऐसे ही मेरी माँ को परेशान किया था, जिसके कारण उसने जहर खा के आत्महत्या कर ली थी. 2008 में मैंने भी जहर खा के आत्महत्या करने की कोशिश की, पर मैं बच गई, मेरी माँ मर गई. और वापस से वैसे ही, उसको मालूम है ये कमज़ोर बुद्धि की औरत है, वैसे कट कारस्थान मेरे पीछे रच रहे हैं कि इसको परेशान करो, ये आत्महत्या कर लेगी कैसे भी करके. पर लक्षात ठेवा, माझी आईसारखी बेकूफ मी नाही आहे आणि मी आत्महत्या करणार नाही. मी शेवटपर्यंत लढणार आणि तुम्ही लोकांना असंच धूल चाटवणार जसे आज चकली आहे तुम्ही लोकांनी. हे राज घनवट वगैरे ही जी मंडळी आहे यांच्या सोबतची मंडळी आहे, पूर्ण सोबतची मंडळी आहे. जसं की मी सांगितलं होता अगोदर पण की पुण्याचा जे आका आहे, परलीचा आका वेगळा आहे, पुण्याचा आका वेगळा आहे, सांगलीचा आका वेगळा आहे. तो जो पुण्याचा आका आहे जे राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर, ये 3 आका जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप वाईट काम पुण्यामध्ये करत आहे. गोरगरीब लोकांची जमीन हिचकून घेण्याचं काम करत आहे. जे राज घनवट आहे आमच्या घरामध्ये 2014 पासून येत आहे आणि स्लीपर घालून एक इनोवा गाडी जे आमचे पैसेची होती, माझे नवऱ्याचे पैसेची होती, त्याच्यामध्ये येत होता आणि आज 2,500 कोटीचा मालिक आहे. कुठून आले 2,500 कोटी? आणि फक्त हेच नाही, नंतर मी और खुलासे करणार आहे. हे 2,500 कोटी कोणती महिलांवरती खर्च करताय, कोणावरती खर्च होते? आज स्वतःची बायको ज्यांनी 27 वर्ष संसार केला त्याच्यासाठी गाडी उचलून गेले, घरची निलामी काढली, घरची किस्त भरत नाही, 1 रुपये देत नाही. पण ये 2,500 कोटी मंत्रीची जे पुरी जे कमाई आहे हजारो कोटीची, स्वतःची बायकोसाठी नाही. स्वतःची बायकोसाठी काय आहे? कोर्ट कचेरी, जेल, गुंडे लोकांना पीछे छोड़ना, मारहाण. पर ये 2,500 कोटी रुपया कुठे जात आहे? पूर्ण मीडियावरती मी लवकरच लवकर ह्याचा खुलासा करणार, पुरावेसहित खुलासा करणार. कसं कोणती महिलांवरती खर्च केलेले आहे हे सगळे पैसे मंत्रिपदाचे, हे सगळं पूर्णपणे खुलासा करणार. आज आपले हे मुद्द्यावरती बोलायचं आहे, फक्त येही चालवा तुम्ही. जे आपली विजय आहे त्याच्यामध्ये ते घाणेरडापणा नकोय आपल्याला. याच्यावरती मी पूर्ण पुरावेसहित वाईट देणार.